तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ड्रेसचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अम्ब्रेला घेर जो आहे कसा काढायचा किंवा फुल फ्लेअर कसा काढायचा तेही एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे आणि फक्त बॉटम पार्टचं कटिंग जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सो इथं बघू शकता तुम्ही। तर सगळ्यात आधी वन पीस जर तुम्ही शिवत असाल तर क्रेपचं अस्तर घ्यायचं आहे, कॉटनचं त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला वापरायचं नाही। तर ही साईज जी आहे 40 साईज आहे, हायटेड पण आहे जी आहे कस्टमरची, त्याच्यामुळे मी अस्तर जे आहे क्रेपचं 3 मीटर घेतलेलं आहे। पण जर तुमचं माप लहान असेल तर तुम्ही 2.5 मीटर सुद्धा घेऊ शकता। आता त्याच्यानंतर 3 मीटर मी अस्तर घेतलं होतं, अर्धा मीटर मी त्याच्यामध्ये बॉडी पार्ट जो आहे कट केलेला आहे आणि आपलं जे शिल्लक 2.5 मीटर राहिलं होतं तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, असं 4 फोल्ड जे आहे अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पूर्ण उंचीचं आपल्याला माप घ्यायचं आहे। आता मी पूर्ण उंची जी आहे बॉटमची 40 इंच घेतलेली आहे। आता ही जी पूर्ण उंची 40 मी कमरेपासून खाली जी आपली पायापर्यंत लेंथ आहे तर ती घेतलेली आहे। बॉडी पार्टचं माप जे आहे आपलं सेपरेट येतं आणि इथं बघू शकता ए लाईन मध्ये हा जो पॅटर्न आहे आपल्याला बॉटमचा काढायचा आहे अस्तरमध्ये। काय होतं की तुम्ही जर ए लाईन मध्ये कट केला तर अस्तर खूप आपल्याला इथे कमी लागतं। काही जण अम्ब्रेला याच्यामध्ये सुद्धा काढतात आणि त्याच्यामध्ये अस्तर खूप जातं। सो आपल्याला इथं ए लाईन मध्ये जे आहे आपल्याला काढायचं आहे। आपल्याला इथं बघू शकता वरती मी बॉडी पार्ट ठेवलेला आहे आणि त्याच मापानुसार मी कमरेचं माप घेतलेलं आहे अस्तरचं आणि तो थोडासा कर्व शेप मी बॉटमला दिलेला आहे। पूर्ण उंची मी 40 इंच टाकलेली आहे आणि आता आपण हे जी कटिंग आहे अस्तरवरती पहिल्यांदा आपण करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण आपलं जे मेन कापड आहे त्याच्यावरती आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर बॉटमला काय करायचं, आपल्याला थोडंसं कर्व शेप द्यायचा आहे, ना की स्ट्रेट आपल्याला कट करायचं आहे। थोडासा कर्व शेप देऊन मग आपल्याला अस्तर जे आहे हे कटिंग करायचं। नंतर काय होतं की साईडला दोन्ही कोन जे आहेत आपले खाली येतात, तर त्यामुळे एक 4.5-5 इंचापर्यंत आपण असं क्रॉस कटिंग इथं करायचं आहे आणि बाकी ए लाईन मध्ये आपण अस्तर जे आहे आतल्या साईडचं कटिंग केलेलं आहे, बघू शकता। आता याचा सुद्धा मी तुम्हाला घेर दाखवतो की किती घेर येतो याचा। अम्ब्रेला कटिंग पेक्षा हे जे आहे एकदम आपल्याला छान बसतं आणि शिवाय अस्तरही आपल्याला कमी लागतं। आता इतकं मोठं माप असून सुद्धा 3 मीटर मी इथे घेतलं होतं, 3 मीटर मध्ये आपलं व्यवस्थित इथं बसतं आणि घेर सुद्धा छान होतो। आता त्यानंतर मेन कापड इथं बघू शकता, मेन कापडावरती आपल्याला आता याचं जे कटिंग आहे आणि मेन जो पॉइंट आहे तर तो इथेच आहे, कारण मला भरपूर कमेंट येत होत्या की मेन कापडावरती अम्ब्रेला जो घेर आहे आपल्याला कसा काढायचा आहे किंवा काय काढायचं आहे। आता कोणतंच मेजरमेंट वगैरे मी वापरत नाही अम्ब्रेला घेरमध्ये, एकदम इझिली काढत असतो, तुम्ही तर बघू शकता। आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की मेन कापडावरती आपले जे फ्रंटचे पार्ट आहेत तर ते इथं कट करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी। आता मी बॅक आणि फ्रंट जो आहे, फ्रंट मी प्रिन्सेस कट मध्ये ठेवलेला आहे, कारण हेवी चेस्ट असल्यामुळे प्रिन्सेस कट मध्ये मी हे कटिंग जे आहे केलेलं आहे। आता तुमचं जर माप लहान असेल, तुम्ही लहान मुलगीसाठी शिवत असाल तर एकदम सिंपल किंवा वन टक्स मध्ये तुम्ही हे जे आहे कटिंग करू शकता। आता इथं बघा मी बॅक पार्ट ठेवलेला आहे। आता फ्रंट बॉडी पार्ट जो आहे आपण नॉर्मल जसा कट करतो, ब्लाऊजसाठी आपण जसा कट करतो तसा इथं मी कट करून घेतलेला आहे। आता हा बॅक पार्ट जो आहे मी कट केलेला आहे, त्याच्यानंतर फ्रंटचे पार्ट आपला फ्रंट पार्ट जो आहे तर तोही तर कटिंग करून घ्यायचा आहे। आता प्रिन्सेस कटचा दुसरा जो पार्ट आहे तर तोही आपण इथं कट करून घ्यायचा आहे। आता हे कट केल्यानंतर काय करायचं, जे स्ट्रेट कापड आहे तर ते पूर्ण आपण पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं आहे। आता प्रिन्सेस कटचा इथं दुसरा भी पार्ट जो आहे मी काढून घेतलेला आहे। आता जे एक्स्ट्राचं आपलं कापड जे आहे तर ते पूर्ण आपण एक लाईन मध्ये असं कट करून घ्यायचं आहे। आता यानंतर हे अजून परत एकदा आपण फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण स्लीव्जला सुद्धा आपल्याला कापड पाहिजे, तर त्याच्यामुळे मी अजून इथं जे आहे फोल्ड केलेलं। तर स्लीव्ज जे आहे आपण लेअरचे केलेले आहेत, म्हणजे पफ स्लीव्ज केलेले आहेत, सो कापड थोडं आपल्याला एक्स्ट्रा लागतं। तुम्ही जर सिंपल स्लीव्ज बनवणार असाल तर थोडंच तुम्ही कापड जे आहे कट करायचं आहे। आता मी हे जवळजवळ 11-12 इंचावरती हे जे फोल्डिंग आहे तर ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर स्लीव्जसाठी मी तर कापड जे आहे कट करत आहे। तर आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा आपण बॉडी पार्ट कट करायचे आहेत मेन कापडावरती आणि मग बॉटम पार्ट जो आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे। आता ही जी साडी आहे तर मी ऑनलाईन मागवली होती, तर तुम्हाला त्याची लिंक सुद्धा मी देईन। आता हे बघू शकता सिंगल फोल्ड पहिल्यांदा मी साडी जी आहे केली होती आणि त्यानंतर मी डबल फोल्ड केली, म्हणजे 4 घड्या याच्या आपल्या आता झालेल्या आहेत।
तर या चारी घड्या मारल्यानंतर परत एक क्रॉसमध्ये आपल्याला त्रिकोणी घडी इथं घ्यायची आहे परत. तर परत एकदा तुम्ही तो बघू शकता, एक 4 घड्या आपण ज्या कपडा आहे त्याच्या आपण मारलेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित धरून परत एक फोल्डिंग जे आहे आपण याला करून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता त्रिकोणी मी घडी अशी घेतलेली आहे. आता याचे लेयर बघू शकता तुम्ही, वरच्या 4 लेयर येतात आणि खालच्या 4 म्हणजे 8 लेयरमध्ये आपला जो अम्ब्रेला आहे तर तो तयार होतो. आता हे बघा, आता वरती 4 अशा लेयर आहेत आपल्या आणि खाली 4 म्हणजे 8 लेयर आपल्या अशा व्हायला पाहिजे, तरच आपलं जे अम्ब्रेला आहे तर तो व्यवस्थित होतो. आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता वरचं जे माप आपल्याला आहे तर ते खूप कन्फ्युजन होतं की वरती आपण किती माप घ्यायचं आहे जेणेकरून अम्ब्रेला जो आहे आपल्याला कमी जास्त पडणार नाही. तर एकदम सिंपल असं आहे, बघू शकता. परत एकदा मी बॅक पार्ट घेतला. आता हा जो बॅक पार्ट आहे तर तो सिंगल फोल्ड आहे. आता आपण याला काय करायचं आहे की डबल फोल्ड करायचं आहे, म्हणजे 4 ह्याच्या घड्या मारायच्या आहेत आपल्याला. बघू शकता याच्या 4 घड्या मी मारलेल्या आहेत आणि तोच पार्ट जो आहे आपल्या वरच्या साईडला, अम्ब्रेलाच्या वरच्या साईडला ठेवायचा आहे. तर यामध्ये कोणतंही मेजरमेंट तुम्हाला घ्यायची गरज नाही किंवा कोणतंही एक्स्ट्रा माप घ्यायची आपल्याला गरज नाही. हाच बॅक पार्ट जो आहे 4 घड्या मारल्यानंतर वरच्या साईडला ठेवायचा, मार्किंग करायचा आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंचीचं जे माप आहे आपल्याला घ्यायचं आहे. आता माझं ॲक्युरेट माप जे आहे 40 इंच आलं होतं. सो मला इथं जोड वगैरे काय लावायला लागला नाही. पण जर तुम्ही साडीमध्ये बनवत असाल आणि साडीचा जर पन्ना तुमचा कमी असेल तर खाली जॉईंट वगैरे लावावं लागतं. आता माझं जे माप आहे इथून मी घेतलं 40 इंच. तर बघू शकता तुम्ही एकदम ॲक्युरेट माप जे आहे आपलं 40 इंच आलेलं आहे इथं. तर हे बघा इथं 40 इंच आलं. आता परत राऊंड जे आहे आपल्याला माप जे आहे इथं घ्यायचं आहे आणि जी आपली पॅकची बाजू आहे तर त्या पॅकच्या बाजूला आपल्याला 40 इंच न घेता अर्धा इंच त्याच्यामध्ये आपल्याला कमी घ्यायचं आहे, म्हणजे 39.5 आपण इथे घ्यायचं आहे आपली जी पॅक बाजू आहे ती. तर पूर्ण राऊंड जे आहे आपल्याला 40 इंच आणि जिथं पॅक बाजू येते तिथं 39.5 म्हणजे अर्धा इंच फक्त आपल्याला तिथं कमी घ्यायचं आहे. बघू शकता. आता पहिल्यांदा आपण हे मार्किंग करून घ्यायचं. आता हे बघा आपण पहिल्यांदा हे मार्किंग करून घेतलं. पूर्ण राऊंडचा जो शेप होता आपण व्यवस्थित असं मेजरमेंटनुसार मार्किंग करून घेतलं. आता आपण हे कटिंग करून घ्यायचं. तर आता हे बघा आपला अम्ब्रेला जो आहे मी कट करून घेतलेला आहे आणि आता फक्त आपण वरचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं होतं. तर ते सुद्धा आपण इथं कटिंग जे आहे बॉडी पार्टचं इथं करून घ्यायचं आहे त्या मापानुसार. आता तुम्ही बघू शकता आपल्या अम्ब्रेलाचा जो घेर आहे तर तो किती छान आणि व्यवस्थित असा आलेला आहे. बघू शकता. आणि एकदम जास्त आणि फुल फ्लेअर असा जो आहे आपला घेर इथं आपण कट केलेला आहे. आणि जर बॉडी पार्टला जॉईंट करताना जरी म्हटलं तर अजिबात कापड जे आहे आपलं कमी पडत नाही. तर इथं मी तुम्हाला लावून पण दाखवणार आहे आपला जो बॅक पार्ट आहे तो. तर अशा पद्धतीने आपण एकदम छान असा लेअर जो आहे फुल फ्लेअर जो लेअर आहे आपण इथं कट केलेला आहे. आता मी तुम्हाला इथं दाखवतो की बॉडी पार्ट सुद्धा जोडताना म्हणजे बॉटम पार्ट आणि बॉडी पार्ट जोडताना सुद्धा आपल्याला हे कापड जे आहे आपल्याला कमी पडत नाही. थोडंसं एक्स्ट्रा होईल बट कमी अजिबात आपल्याला पडत नाही. बघू शकता तुम्ही इथं. आणि एकदम छान असा लेअर जो आहे आपला इथं तयार होतो. सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्याकडे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.